आयोगाने या संदर्भातला ट्विट सुद्धा केलेला आहे। मात्र अधिकृत नोटिफिकेशन जोपर्यंत जारी होत नाही, नवीन जाहिरात जोपर्यंत काढली जात नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका इथल्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या परीक्षार्थ्यांनी धारण केलेली आहे। आणि त्या संदर्भात आता नोटिफिकेशन त्यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या परीक्षार्थींच्या भावना आपण पाहिलेल्या आहेत। दिशाभूल केली जाते, संपूर्ण मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका त्यांनी धारण केली आहे। कृषीच्या जागा वाढवल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा थेट इशारा सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या परीक्षार्थींनी घेतलेला आहे। काही प्रमुख मागण्या होत्या या विद्यार्थ्यांच्या, त्यातली एक मागणी ही मान्य झालेली आहे, मात्र इतर मागण्यांचं काय असा सवाल त्यांनी थेट उपस्थित केलाय। सध्या आंदोलन स्थळीची आपण ही दृश्य पाहतोय। अगदी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून हे विद्यार्थी परीक्षा तोंडावर असताना सुद्धा रस्त्यावर उतरून आपल्या मागण्यांसाठी लढा देत होते। त्यातली एक मागणी मान्य झाल्याचं आपल्याला एकंदरीत चित्र बघायला मिळत आहे। या संदर्भात सरकारने हालचाली सुरू केल्या, आयोगाची सुद्धा एक बैठक झाली आणि याच आयोगाच्या बैठकीमध्ये परीक्षेची एमपीएससीच्या परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय झाला। मात्र या संदर्भात नोटिफिकेशन यावं, अधिकृत जाहिरात करावी, ती जाहीर करण्यात यावी अशी मागणी आता इथल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा केलेली आहे। परीक्षा पुढे ढकलूनही आंदोलन सुरूच आहे आणि या आंदोलनावर अजूनही विद्यार्थी ठाम असल्याचं आपण बघतोय। कृषीच्या जागा वाढवल्याशिवाय माघार घेणार नाही अशी एकंदरीतच भूमिका त्यांनी धारण केली आहे। खरं तर IBPS परीक्षा आणि एमपीएससीची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत होत्या आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी तारखेत बदल करण्यात यावा अशी मागणी लावून धरलेली होती आणि यानंतरच हे आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं। त्याशिवाय इतरही काही मागण्या होत्या। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मात्र कुठेतरी मोठं यश सुद्धा आलं। या संदर्भात आयोगाची बैठक झालेली असून तारखेत बदल करण्यात आलेला आहे, मात्र अजूनही हे विद्यार्थी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून पुणे शहरामध्ये आंदोलन करण्यास सुरुवात केली आणि या आंदोलनाचे राजकीय पडसाद सुद्धा उमटले। विरोधकांनी सुद्धा या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी सरकारकडे केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती केली आणि या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा असं जाहीर केलं। त्यानंतर आयोगाची एक बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये 25 ऑगस्टची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। मात्र या संदर्भात आता नोटिफिकेशन जाहीर करावं, फक्त ट्विट करून चालणार नाही असं मत विद्यार्थ्यांनी मांडलेलं आहे।